मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण सिरीज मध्ये आपले सहर्ष स्वागत। नमस्कार, मी ऋतुजा। आज आपण जाणून घेऊया 2 किलो मिरचीच्या प्रमाणात मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी कशी बनवली जाते आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं परफेक्ट प्रमाण काय असतं ते पाहूया। तर करूया मिरच्यांपासून सुरुवात। जवारी मिरची 1 किलो, बॅडगी मिरची 600 ग्रॅम आणि काश्मीरी मिरची 400 ग्रॅम। जवारी मिरची ही जास्त तिखट असते आणि बेडगी मिरची ही चवीला असते, मीडियम तिखट असते आणि कलरला देखील छान असते। आणि त्यानंतर काश्मीरी मिरची ही कलर साठी वापरली जाते। आणि त्यानंतर पाहूया खडा मसाल्याचे प्रमाण। यामध्ये 24 प्रकारचा खडा मसाला वापरला जातो। जिरे आणि तीळ प्रत्येकी 250 ग्रॅम, धने आणि खोबरे हे प्रत्येकी 500 ग्रॅम, मोहरी 100 ग्रॅम, हळकुंड, मेथी, बडीशेप हे प्रत्येकी 50 ग्रॅम। त्यानंतर लवंग, दालचीन, बदाम फूल, खसखस, मिरे, शहाजिरे, रामपत्री, जायपत्री, तमालपत्री, दगडफूल, हिरवी वेलची, मसाला वेलची, जायफळ, खडा हिंग हे प्रत्येकी 20 ग्रॅम, त्रिफळ आणि नाकेश्वर हे प्रत्येकी 10 ग्रॅम। त्यानंतर पाहूया ओला मसाल्याचं प्रमाण। आले 250 ग्रॅम, लसूण, तेल हे प्रत्येकी 500 ग्रॅम, कांदा आणि मीठ हे प्रत्येकी 1 किलो आणि कोथिंबीर पेंडी 2। तर मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचं हे एकदम स्टँडर्ड प्रमाण आहे। यापासून परफेक्ट मध्यम तिखट अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणी बनून तयार होते। तर 2 किलो मिरचीच्या प्रमाणातील ही कांदा लसूण मसाला चटणी 6 किलो बनून तयार होते। मग या सर्व साहित्यापासून मसाला चटणी कशी बनवायची? मिरच्या कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, त्याचे अर्धे देठ काढायचे। त्यानंतर खडा मसाला हा किंचित तेलावरती खमंग भाजून घ्यायचा आणि ओला मसाल्याची तयारी करून घ्यायची, तो छान ग्राइंड करून घ्यायचा। वाळवून देठ काढलेल्या मिरच्या, भाजलेला खडा मसाला आणि मीठ एकत्र डंकामध्ये कुटण्यासाठी घालायचं। त्याची फाईन पावडर झाली की ती पुन्हा एकदा चाळून घ्यायची आणि चाळून घेतलेली ही फाईन पावडर डंकामध्ये पुन्हा घालायची आणि त्यामध्ये ग्राइंड केलेला हा ओला मसाला घालून पुन्हा चटणी छान मिक्स करून घ्यायची। अशाच पारंपरिक पद्धतीने बनवलेली तुषार मसाल्याची कांदा लसूण मसाला चटणी ऑर्डर करायची असेल तर तुषारमसाले.com ला आत्ताच व्हिजिट करा आणि तुमच्या आवडीनुसार तुमच्या प्रमाणानुसार कस्टमाइज कांदा लसूण मसाला चटणी सुद्धा इथे बनवून मिळते। कॉल किंवा व्हॉट्सअप करून देखील ऑर्डर करू शकता। मध्यम तिखट कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण ही सिरीज संपली की एकदम तिखट झणझणीत खाणाऱ्यांसाठी मी नवीन सिरीज घेऊन येणार आहे, तिखट झणझणीत कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चटणीचे प्रमाण। त्यामुळे तुषार मसालेला अजूनही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा आणि तुषार मसाले YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा।